नमस्कार, श्री स्वामी समर्थ. घेऊन आलेली आहे समृद्धी व्लॉग तुमच्यासाठी नवीन असा सुंदर आणि छानसा व्हिडिओ. तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळी कामं कोणी कोणी सुरू केले आहेत कमेंट करून सांगा. तर आज व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे बाजरीच्या खारवड्या. तुमच्याकडे बनवतात का ते पण सांगा. तर चला रेसिपीला चालू करूया. ही आहे बाजरी, ही आहे 1 किलो बाजरी आणि ही आता आपण स्वच्छ आणि मस्त 2 पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तर मला सांगा तुम्ही बाजरीच्या खारवड्या कशा बनवता आणि मी कशा प्रकारे बनवते तेही मी तुम्हाला सांगेल. आणि आता आपण 1 किलो बाजरीच्या खारवड्या बनवणार आहोत. तुमच्याकडे पण खारवड्या म्हणतात का हे पण मला सांगा. आमच्याकडे तर खारवड्याच बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. तर आता मी हे धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी बाजरी आणि आता ही बाजरी आपण स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेऊयात. त्याचं पाणी पूर्ण नितळून घेऊयात, पाणी पूर्ण चाळणीमध्ये गाळून घेऊयात. आणि ती बाजरी आहे ना आपण एका छानशा कॉटनच्या कपड्यामध्ये जशी आपण मटकी बांधतो तशी बांधूयात. आणि नंतर सांगणारच आहे मी तुम्हाला यानंतर काय करायचं आहे ते. तर पहा तर आता मी हे चाळणीमध्ये गाळून घेतली आहे. तुम्ही पण गाळून घ्या आणि पाणी नितळू द्या. यातलं पूर्ण पाणी नितळून घेऊयात आपण. आणि मार्केटमध्ये बाजरी पण व्यवस्थित घ्या, जी की बाजरी मस्त हिरव्या कलरची असते ती बाजरी घ्या. नाहीतर तुम्हाला जर काळ्या कलरची आवडत असेल ती पण घ्या. पण हिरव्या कलरची बाजरी मस्त खारवड्यांचा पण कलर छान होतो आणि वास पण खूप सुंदर असा येतो. तर हे पहा मी असं कॉटनच्या कपड्यामध्ये रुमालमध्ये ही पाणी नितळून घेतलं आणि असं मटकी जशी आपण बांधून ठेवतो तसं बांधून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आणि याला मोड येऊ द्यायचे. आता तुम्ही म्हणत असताल याला का मोड येऊ द्यायचे, पण मी सांगतेच तुम्हाला कारण की इतक्या सुंदर अशा खुसखुशीत खारवड्या होतात जे की वयोवृद्ध माणसाला पण चावायला त्रास नाही होत. आणि मोड नाही आले तरी चालतात, असं नाही की मोड आलेच पाहिजेत. पहा आता बाजरीला छान असे मोड आलेले आहेत. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात मस्तपैकी आणि ह्याला थोडंसं सुकू देऊयात आणि नंतर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूयात त्याला. आता बघा किती सुंदर असे बाजरीला मोड आले आणि सुटसुटीत बाजरी झालेली आहे. याने काय होतं खुसखुशीत अशी खारवड्या होतात जेणेकरून तुम्हाला नुसत्या खायच्या असतील तरी पण आपण खाऊ शकतो. त्याला तळायची किंवा भाजायची गरज नाही होत. तुम्ही पण असं नक्की करून बघा जर तुम्हाला माहिती नसेल तर. हे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते असे झालेले आहे. आणि आता ह्याला थोडंसं आपण सुकू देऊयात आणि मिक्सरमध्ये आपण पल्स मोडवरती मागे पुढे करून आपण म्हणजे ऑन ऑफ करून आपण याला ग्राइंड करूयात. तर पहा आता 1 किलो बाजरीमध्ये 3दा मला ग्राइंड करावं लागलेलं आहे. तर आपण हे पल्स मोडवरती आपण याला ग्राइंड करूया आणि ग्राइंड झाल्याच्या नंतर आपण हे चाळणीने चाळून घेऊयात. जसं की सोजी किंवा रवा असतो त्याप्रमाणे त्याला ग्राइंड करायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही. तर चला आपण याला आता चाळून घेऊया. मी तुम्हाला चाळून दाखवते आणि खालीही दाखवेल कशा प्रकारे आणि किती म्हणजे कसं हे चाळल्यानंतर केवढी साईज होते. तुम्ही जास्त बारीकही करू नका आणि जास्त जाडही करू नका. जास्त बारीक केल्यावरती पण त्या खुसखुशीत लागत नाहीत. आणि हे उरलेलं सुद्धा तुम्ही जे चाळून उरले हे सुद्धा नंतर ग्राइंड करा. हे बघा अशा प्रमाणात हे झालेलं आहे. मी ग्राइंड केलेलं पाहू शकता तुम्ही. मस्त असं झालं आहे तुम्ही. आणि वास एवढा सुंदर येतो ना असं वाटतं तेव्हाच खावंसं काही की असं खाण्याची इच्छा होते, एवढा सुंदर वास येतो. आणि त्यानंतर जिरे, हिरवी मिरची, लसण 1 किलोला मी वाटीभर लसण घेतलेला आहे. आणि तुम्हाला जसं तुमच्या घरी तिखट खात असतील तर जास्त घ्या मिरची. आणि जर मिरची नाही तर लाल तिखटही घेऊ शकता. मी काही लाल तिखटाचं सुद्धा बनवलेलं आहे. आणि आता इथे पाणी आपण उकळायला ठेवूयात. त्यामध्ये मीठ टाकूयात आणि थोडंसं गरम पाणी बाजूला काढून ठेवूयात जेणेकरून ते नंतर आपल्याला जर लागले तर गरजेला पडेल. तर पाण्यावरती झाकून ठेवूयात. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यात. पाण्याला चांगली उकळी आली तर आपण त्यामध्ये मीठ टाकूयात, चवीपुरतं मीठ टाकूयात. मग आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात आणि जी हिरवी मिरची, जिरे आणि लसूणचं पेस्ट आहे तेही टाकूयात. मग पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण जे मिक्सरमध्ये काढलेलं मिश्रण आहे बाजरीचं
ते आपण यामध्ये जसं आपण बेसन हटतो किंवा पिठलं हटतो तसं आपण बाकीचे तुम्ही जर उन्हाळी कामं करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे हटायचं आहे। एका हाताने हळूहळू ते सोडायचं आहे आणि मस्तपैकी दोन्ही हाताने आधी ते मिश्रण चोळून घ्या आणि मग असं बेसन जसं करतो तसं एका हाताने चमचा फिरवा आणि एका हाताने ते मिश्रण हळूहळू टाका, जेणेकरून की गाठी होणार नाहीत। आणि मग सुरुवातीला तर आपण स्लोच गॅस करायचा आहे, जेणेकरून कसं पटकन गाठी नाही होणार। आणि मस्त मिश्रण घट्ट होत आल्यावर मग तुम्ही गॅस फास्ट करू शकता, जेणेकरून ते छान शिजेल। कारण की सुरुवातीलाच गॅस तुम्ही जास्त केलं तर ते खाली चिटकेल। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण तीळ टाकूयात। तिळाने जसं की बाजरीची पापडी असो, खारवडी असो, तांदळाची पापडी असो, गव्हाची पापडी असो किंवा ज्वारीची पापडी असो, यात महत्त्वाचं आहे तीळ। तिळाने इतकं सुंदर असा स्वाद येतो आणि खूप चवीचे असं तो पदार्थ लागतो। तर आपण तीळ तुम्हाला जर जास्त आवडत असतील तुम्ही जास्त प्रमाणातही टाकू शकता। मला तीळ खूप आवडतात त्यामुळे मी जरा जास्तच टाकते आणि खूप सुंदर खमंग, जसं की फ्राय नाही केलं तरी तिळामुळे ते नुसतं कच्चं खायलाही खूप सुंदर असं लागतं आणि खूप चविष्ट लागतं। तर पहा तुम्ही इथे हे वरचेवरती असं घट्ट होतं आणि छान याला नंतर जास्त म्हणजे मोठा गॅस करून याला छान शिजू द्यायचं आहे। आणि हे पहा आता घट्ट होत आहे। आता हे घट्ट झालं, याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि सोबत पाणी घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पाण्याचा हात लावून त्या खारवड्या बनवता येतील। ताटाला पहिले पाणी लावा किंवा तुम्ही तेल लावू शकता आणि मी लावून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवेल खारवड्या कशा टाकायच्या। तर माझ्याकडे तर अशा खारवड्या टाकल्या जातात, काही जणांकडे जसं आपण मूगवडा बनवतो तसं असं चपट्या खारवड्या पण टाकल्या जातात, पण मला माझ्या आईकडे अशाच टाकत होते मी, त्यामुळं मी अशाच प्रकारे टाकते। आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याच्या वरचं पाचोळा किंवा साल काढून आपण यामध्ये मिक्स करा थोड्या याच्यामध्ये आणि अशा काही करा, जेणेकरून तुम्हाला कच्च्या खायला पण खूप सुंदर लागतील। मला तर अशा आवडतात, तुम्हीही हे ट्राय करा जर तुम्ही करत नसाल तर। मी थोड्या अशाही काही बनवलेल्या आहेत आणि हे नंतर तुम्ही उन्हात मस्त वाळायला घाला आणि संध्याकाळी काढा। मीही उन्हात वरती नेऊन ठेवते। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत, खावाशा वाटतात ना तुम्हाला। चला मी लगेच तुम्हाला ह्या फ्राय करूनही दाखवेल। बघा असा कलर आला आहे, हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे। आणि ह्या बघा, ह्याही बघा किती सुंदर अशा झाल्यात आणि छानशा वाळू द्या, छान त्याला ऊन द्या। नंतर मी मुलांना शेंगदाणे, कांदा आणि कैरीसोबत ह्या दिल्या आणि त्यानंतर समृद्धीच्या पप्पाने मला तळून मागितल्या, तर मी म्हटलं तळून नाही, मी थोडंसं तेल टाकून तुम्हाला फ्राय म्हणजे असंच भाजून देईल, कारण मला पण तळलेला नाही आवडत आणि गरमीचं जास्त तळलेलं खायला पण नाही आवडत। तर त्यामुळे मी थोडंसं तेल टाकलं तव्यावरती आणि त्या खारवड्या टाकल्या आणि मस्तपैकी भाजल्या। तुम्ही असं करू शकता, तुम्हाला पण तेल अति प्रमाणात खायचं नाही आहे आणि तळलेलं आवडतही नसतील तर थोडंसं तेल टाका आणि छानसं भाजून घ्या, तशाही खुसखुशीत तुम्हाला खूप सुंदर आणि खूप चविष्ट लागतील। नक्की ट्राय करा। बघा किती सुंदर अशा भाजल्या गेल्या आहेत। आता मी देईल हे समृद्धीच्या पप्पांना, कांदा, कैरीवरती मस्त तिखट आणि मीठ आणि शेंगदाणे। तुम्ही असं कॉम्बिनेशन करता का? तुम्ही काय खाता खारवड्यासोबत हे सुद्धा मला सांगा। मी तर असंच खाते आणि समृद्धीच्या पप्पांना पण असंच आवडतं। आणि उन्हाळ्याचं कसं आजकालचं हे कुरकुरे मुरकुरे बर्गर असं खाण्यापेक्षा हे पहिल्या जे बायका आहेत ह्या उगीचच असं बनवत नव्हत्या, जेणेकरून उन्हाळी सुट्ट्या असतात तो दिवस आपल्याला जात नाही, सायंकाळी खायचं खाऊ वाटलं तर पापडी, खारवडी असं सगळं काही आपण खाऊ शकतो। नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हीही बनवता का ते पण सांगा। नसेल बनवत तर हे व्हिडिओ पाहून नक्की बनवा। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ।